अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरुज्ञानेश्वरासी. प्रथम गणेशाला वंदन. श्री गणेशाय नमः. शारदा माता व त्याचबरोबर सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू, हो ज्ञानदेव डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू, हो ज्ञानदेव डोळा पाहू, हो ज्ञानदेव डोळा पाहू. होतील संतांची या भेटी, होतील संतांची या भेटी, हो होतील संतांची या भेटी. सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, हो सांगू सुखाची या गोष्टी. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू. पुणे जिल्ह्यात उत्तर दिशेला 18 मैल दूर डोंगराच्या कुशीत वनश्रीच्या गर्दीत इंद्रायणी तीरावर ही पुण्यभूमी म्हणजे अलंकापुरी वसलेली आहे. प्राचीन कालापासून ऋषीमुनीच्या वास्तव्याने प्रसिद्ध पावलेली हे एकमेव शिवपीठ आहे. म्हणून आळंदी क्षेत्राची महात्म्य सांगताना संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, सिद्ध साधकाचे स्थळ सर्व तीर्थाचे ह्याची मूळ, वास केली नित्य काळ तरी महादोष हरतेसे. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पारा, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. आळंदी शब्द ऐकताच डोळ्यासमोर येतात ते संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांची संजीवनी समाधी. संत ज्ञानोबा हे कृष्णाचे अवतार आहेतच, पण त्यांची पावन आळंदी नगरी सुद्धा तितकीच पुण्य व पवित्र आहे. संतांचे संत ज्ञानोबा माऊली यांचे नुसते नाव जरी उच्चारले तरी आपल्या हृदयात प्रेमाचा पाना फुटल्याशिवाय राहत नाही. अवघ्या महाराष्ट्रात संत ज्ञानदेवाचे चरित्र ज्याला माहीत नाही असा माणूस आढळणे फार दुर्मिळ. अशा महान विभूती जगाच्या कल्याणासाठी अवतरलेलेच संत ज्ञानोबाराया यांना मी निखळ प्रेमाने, पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने शतशत प्रणाम करते. नमस्कार. आज आपण हरिपाठातील 23व्या अभंगाचे अमृत प्राशन करूयात. 23वा अभंग. 7-5-3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दाविहारी, एक तत्वी कळा दाविहारी. तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती, तेथे काही कष्ट न लागती. आज पाजपणे उलट प्राणाचा, आज पाजपणे उलट प्राणाचा. येथेही मनाचा निर्धार वासे, येथेही मनाचा निर्धार वासे. ज्ञानदेवाजिने नामे विण व्यर्थ, ज्ञानदेवाजिने नामे विण व्यर्थ.
रामकृष्ण पंथ क्रमी येला, रामकृष्ण पंथ क्रमी येला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मागच्या 22व्या अभंगात माऊलीने एक हरिनामाची थोरवी गगनाहूनही मोठी आहे व श्रेष्ठ आहे अशी प्रचिती दिली. 23व्या अभंगाची सुरुवात करताना माऊली म्हणतात, 7-5-3 दशकांचा मेळा, एकतत्वी कडा दावी हरी. खरं तर 23वा अभंग फार लोकप्रिय आहे. त्यात ब्रह्मांडाचे तत्वज्ञान समावले आहे, म्हणून समजण्याला थोडं कठीण आहे. पण माऊलींनी आपल्यासारख्या सर्वसामान्य साधारण माणसाला ते सोपं करून सांगितलं. इथे माऊली 7-5-3 दशकांचा उल्लेख करतात. 7 म्हणजे पंचप्राण, मन व बुद्धी. परमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना प्राण प्रतिष्ठा करूनच आपली देहरूपी मूर्ती साकारली आहे. या देहात प्राण असेपर्यंत सर्व काही ठीक असतं. एकदा का हा प्राण शरीरातून निघून गेला तर जीव हा शवात रूपांतर होतो. आपल्या शरीराचा मूळ आधार म्हणजे प्राण. अपान, व्यान, उदान व समान हे पंचप्राण म्हणजेच ऊर्जा, ज्या ऊर्जेने संपूर्ण शरीराला चालना मिळते. त्याचबरोबर या पंचप्राणाच्या संगतीत मन व बुद्धी असे मिळून 7. पुढे माऊली 5 म्हणजे पंचमहाभूतांचं वर्णन करतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते. याच पंचमहाभूतांनी पूर्ण सृष्टी निर्माण झाली. त्याचबरोबर मनुष्याचं शरीर पंचभूतांनी निर्माण झालं व त्यातच विलीन होणार. पुढे ते 3 गुणांचं वर्णन करतात. 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. त्याचबरोबर 5 ज्ञानेंद्रिय, त्वचा, तोंड, कान, नाक व जिवा. तसेच 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, वाणी, मल विसर्जन आणि प्रजनन. अशा एकूण 25 तत्वांनी मिळून हे जगत निर्माण झालं आहे. हे सर्व 25 तत्व कार्यरूप आहेतच, त्याचं अधिष्ठान मात्र एका हरीच्या हातात आहे. या सर्व तत्वांमध्ये भगवंतच एकमात्र एकमेव तत्व श्रेष्ठ आहे असे ज्ञानोबाराया म्हणतात. गदी माडगुळकरांनी फार सुंदर लिहिले. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तेचे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती. माऊली म्हणतात, परमेश्वराला आकलन म्हणजे प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. यज्ञ, याग, तप
अशा अनेक साधनाने भगवंताला साधता येते, परंतु हे कार्य किंवा हे साधन कठीण आहेत. हा मार्ग सोपा नाही. पण एक हरिनाम साधन या सर्व मार्गांपेक्षा खूप श्रेष्ठ आहे आणि सोपा आहे. हे नाम घेताना कुठल्याही प्रकारचे कष्ट पडतच नाही, कारण नाम म्हणजे प्रेम. त्या भगवंतावर अनंत जन्मापासून केलेले प्रेम म्हणजे नाम. म्हणून माऊली म्हणतात की सर्व मार्गांपेक्षा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. माऊली म्हणतात जसं प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक श्वास जे आपण 24 तास घेत असतो, ते श्वास घेताना सोहम हे शब्द नकळत निघत असतात. 24 तासातले प्रत्येक सेकंड, प्रत्येक क्षण म्हणजे 21,600 श्वास म्हणजे सोहम. हा जप निरंतर न थांबता चालू असतो, तेही सहज रीतीने, काही कष्ट न घेता. जेव्हा हा श्वास घेताना कष्ट पडतात, तेव्हा व्यक्ती ICUच्या एका रूममधील एका कॉटवर आपल्याला पाहायला मिळतो. एरवी फुकट मिळालेला हा श्वास, त्याची आपल्याला काहीच मोल नसतो खरं तर. म्हणूनच माऊली म्हणतात की प्रत्येक श्वास घेण्यासाठी मरणाचा निर्धार लागतोच, पण नाम हे सहज घेता येते. ज्ञानदेव जिणे नामविण व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी येला. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात माझे जगणे नामाशिवाय व्यर्थ आहे. मुखाने नाम घेता जर नाही आले तर मनुष्याचे जीवन फुकट गेलं असं समजावं. अहो, मुकी माणसं देखील मनातल्या मनात बोलतातच ना. म्हणून माऊली म्हणतात की रामकृष्ण नामाचा हा जो पंथ आहे, त्याला मी स्वीकार केलाय, त्याचा अंगीकार केलाय. कारण रामकृष्ण नामाशिवाय मला दुसरं काही दिसतच नाही. माझं जगणं व्यर्थ. तुका म्हणे त्याचा जन्म सकुल झाला भवश्रम. म्हणजेच नाम जप करून आयुष्याचे सोनं करून घ्या. म्हणून हरिमुखे म्हणा जय जय रामकृष्ण हरी, जय गुरुदेव.